आपल्या सोलापूरच्या नातीचं न्याय मागण्यासाठी आपण सगळे उपस्थित आहोत। हा न्याय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना मागतोय। हा न्याय आपण एक न्याय संस्थेला मागतोय, जेणेकरून असे कृत्य पुन्हा एकदा या राज्यामध्ये, या देशामध्ये घडू नये। कारण आपण बघतोय, जो कृत्य करणारा दुष्कर्म आहे तो एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा पूर्वी असं काम केलेलं आहे आणि त्याला न्यायालयातनं त्याला जामीनवर सोडण्यात आलं आणि आता पुन्हा एकदा तो असं कृत्य केला। जो कोणी असं कृत्य करेल त्याला त्याच वेळी महिन्या 2 महिन्यामध्ये त्याचा निकाल होऊन ताबडतोब त्याला जी काही सजा फाशीची ते ताबडतोब दिलं असतं तर हा कृत्य घडलं नसतं आणि पुढे कुठला माणूस धजावला नसता की असं कृत्य करण्यासाठी। कुठेतरी आपण चुकतोय न्याय संस्थापन, की आपण फारच न्याय लोकांना देतोय आणि ह्या दुष्कृत्य करत असताना आपण जेव्हा टीव्हीवर त्या मुलीकडे बघतो आपल्या काळजाला एवढे वेदना होतात की त्यांच्या आई वडिलांना काय वेदना झाले असतील हे विचार करण्यासारखं आहे। आज आपल्या सगळ्यांना, आपण सगळ्यांनी न्याय मागणार आहोत, पण आपलेही काही काम आहेत। आपण आपल्या मुलांना आपणही सांभाळायला पाहिजे, आपल्या मुलांच्या पाठीमागे आपणही सातत्यानं लक्ष द्यायला पाहिजे। आणि मगाशीच दाते साहेबांनी सांगितलं गुड टच अँड बॅड टच, किंवा चांगलं काय वाईट काय या समाजात, आणि ज्या समाजात वाईट असेल त्या माणसाला ताबडतोब आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याला बाजूला ठेवायला पाहिजे। ताबडतोब मगाशी बापू म्हणल्यासारखं ताबडतोब त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, तरच कुठेतरी थांबणार आहे। प्रत्येक वेळी आपण असं या घटना घडल्यावर आपण सगळे चौकात उभारून प्रत्येक वेळी न्याय मागण्यापेक्षा आपण न्याय हे घडू नये म्हणून आपण विचार करायला पाहिजे। हा विचार केला तरच कुठेतरी या दुष्कृत्य थांबणार आहेत। आणि आपण बघतोय की सातत्याने हे वाढत चाललेले आहेत आणि हे वाढत असताना हे कुठेतरी पायबंद घालायला पाहिजे। या सरकारकडनं आपली अपेक्षा आहे। मला असं वाटतं की आपले या सरकार लवकरात लवकर आपल्या सगळ्याला न्याय देईल। न्याय दिलं तर आपण पुन्हा एकदा या जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसू शकणार नाही। कारण हा त्यांच्या घरी उद्या आपल्या घरी असा विचार आपण सगळ्यांनी आपण मनात आणून आपण आपले वागणूक ठेवायला पाहिजे। म्हणूनच मी सांगतो की आपल्या मुलांची काळजी आपण स्वतःही घ्यायला पाहिजे आणि ती जपणूक, मुलांचं जपणूक आणि वाढवण्यापर्यंत त्यांना सातत्याने ज्ञान, समाजातले ज्ञान, चांगला माणूस वाईट माणूसाचं ज्ञान द्यायला पाहिजे, तरच ही कुठेतरी थांबणार आहे। आणि या दुष्कृत्याचा मी निषेध व्यक्त करतो। डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री। उपलब्ध सुविधा रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाइन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग। पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर। संपर्क 9607151719।